चिरंजीव वेळ पाळली म्हणून आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आम्ही. तुम्ही इथपर्यंत आलात कारण तुमच्या वेळी कॉम्पिटिशन नव्हती. अरे कॉम्पिटिशन नव्हती, पण आज मिळतात तेवढ्या संधी उपलब्ध नव्हत्या. साधं शिक्षणाचं घे, म्हणाल तितक्या सोयी आहेत तुम्हाला. म्हणजे तुम्ही म्हणाल त्या ना आहेत ना, चॉईस तुम्हाला आहे, आम्हाला कुठे आहे? ए बाबा, तुला जो काही वाद घालायचा आहे तुझ्या आई बापाशी घाल. अरे पण मामा, बाबांनी केलं ना, त्यांना जे हवं ते मी करतोय, तर काय प्रॉब्लेम आहे? ते सुरुंग पेरलेल्या जमिनीवरून चालणारे सैनिक असतात ना, तसाच चालत राहायचं. डिग्री, नोकरी, लग्न, संसार, पेन्शन, बस. जरा कुठे दुसरीकडे पाय पडला की डायरेक्ट स्फोट होणार आहे का? अरे पण चिंधड्या उडल्यानंतर शहाणपणा येऊन उपयोग आहे का काही? अपयश यशाची पहिली पायरी असते, अगदी बरोबर आहे, पण अधिक अपयश यशाची दुसरी पायरी असते का? नकळत सारे घडले 1 जून पासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात. नमस्कार नमस्कार नमस्कार. बोलत राहूया हा आपला लाडका पॉडकास्ट आज एका नाटकाच्या सेटवरती आलेला आहे. इतका व्हायब्रंट सेट आहे मागे. आपण प्रत्येक वेळेला अनेक पाहुण्यांशी गप्पा मारायला त्यांच्या घरी जातो. आज एक वेगळा विषय आणि साधासुद्धा नाही. एक नाटक ज्यांनी मराठी रसिक मनाचा ठाव घेतलेला होता, असं नाटक 24 वर्षानंतर पुन्हा एकदा रंगमंचावरती येत आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे नकळत सारे घडले. आज त्याच नाटकाच्या सेटवरती आपण आलेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत नकळत सारे घडले या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे सर आणि प्रमुख भूमिकेत असणारे 2 कलाकार, अर्थातच डॉक्टर श्वेता पेंडसे आणि बटूबामाच्या भूमिकेत असणारे आनंद इंगळे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. स्वागत. पहिला प्रश्न केंकरे सर तुम्हाला, ॲज अ दिग्दर्शक या नाटकाचे, 24 वर्षानंतर पुन्हा एकदा हे नाटक रंगमंचावरती आणावं, हा विचार पहिले मनात कुठे आला? मुळात हा विचार माझ्या मनात आलाच नाही. हा विचार या नाटकाचे निर्माते नितीन नाईक आणि राहुल पेठे, नितीन नाईक यांच्या मनात आधी आला आणि नितीन नाईकनी मला विचारलं. त्यापूर्वी काही 1-2 निर्मात्यांनी विचारलं होतं, पण तेव्हा ते काही झालं नाही. तर नितीनने विचारल्यानंतर म्हटलं विचार करू. मग म्हटलं पण बटूमामा कोण ची सुरुवात झाली, ते महत्त्वाचं पण. तर तो म्हणाला आपण आनंद इंगळेंना विचारू. म्हटलं आनंद करायला तयार असेल तर आपण जरूर करू, कारण नेणेपणा त्याच्यात आहे. तर त्यामुळे म्हटलं आनंद, आणि आनंद पटकन हो म्हणाला. आणि मग जेव्हा मी ते नाटक परत वाचायला लागलो, तर वाचायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की काही गोष्टी त्यावेळेस राहून गेल्या. त्यामुळे या नाटकाची, याला आपण इंग्रजीत रिव्हिजिट म्हणतो, तसं करायला पाहिजे असं हे नाटक आहे. कारण 2 पिढ्यांमधला संघर्ष हा नाटकाचा एक भाग आहे. पण आज जी परिस्थिती आहे त्यामध्ये पॅशन आणि ऑब्सेशन हे जे 2 प्रकार आहेत, की मी एखाद्या गोष्टीबद्दल पॅशनेट आहे आणि मी त्याने इतका ऑब्सेस झालोय की माझा विचार, सारासार विचार करण्याची क्षमता गेली. तर अशी 2 पात्र या नाटकात आहेत. घटनामय ते कुठच्याही क्षेत्रात असले असते तरी तेच झालं असतं. तर त्यांच्याकडे बघण्याचा जो समुपदेशकाचा दृष्टिकोन आहे, इंट्रोस्पेक्शनच्या अँगलनी म्हणा की असंख्य बाकीच्या अँगलनी, तो मला आज महत्त्वाचं वाटलं आणि तो याच नाटकात आहे. त्यामुळे आपण कुठलं नाटक उत्तम म्हणतो जे तुम्हाला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने करायला खुणावतं ते. त्यामुळे शेखर ढवळीकरांनी लिहिलेलं नाटक त्या अर्थाने रिव्हिजिट करताना आता ते मला मीरांनीच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना दाखवावं असं वाटलं. आणि त्या दृष्टीने ही 2 महत्त्वाची टूल्स आहेत नाटकातली. म्हणजे मला जर आता हे नाटक करायचं असेल तर मी प्रयत्न असा करीन की ते मीरांनीच्या चष्म्यानी प्रेक्षक बघतील. त्यामुळे प्रयत्न तो आहे आणि त्यात सगळंच नकळत घडतंय त्या अर्थाने. कारण कळून
घडलं असतं तर कदाचित राहुल सारख्या मुलाच्या बाबतीत ते घडलंच नसतं. आणि दुसरं मला एक अंडरलाईन गोष्ट करावीशी वाटली की असं नाही की या पिढीतले सगळेच तिकडे वळले आणि म्हणूनच ज्याला आपण इंग्रजी जक्स्टपोजिशन म्हणतो तसा हा राहुल आणि तिथेच नाटकाच्या तालमीत जाणारी अत्यंत बॅलन्स्ड मोनिका. ही दोन पात्री आता समोरासमोर मला दिसायला लागली. तर त्यामुळे मला नाटक वेगळ्या पद्धतीने खुणावायला लागल्यानंतर मी ते करायला तयार झालो आणि नितीनला म्हटलं करूया. बटू मामाचा म्हणजे त्यांनी उल्लेख केला की सगळ्यात पहिले विचार मनामध्ये आला आणि बटू मामाची भूमिका कोण करणार आणि मग आनंद इंगळेचं नाव डोळ्यासमोर आलं. आनंद इंगळेंना ज्यावेळेला या नाटकाचा फोन आला की आपण हे असं नाटक परत रिओपन करतोय आणि बटू मामाच्या भूमिकेमध्ये तुझा विचार सुरू आहे, तर त्यावेळेला फर्स्ट रिॲक्शन काय होती? अरे आनंदच झाला, प्रश्नच नाही. पहिल्यांदा वाटलं की अरे एक तर ते नाटक मी बघितलं होतं 22-23 वर्षापूर्वी. अगदी पहिले प्रयोग जेव्हा होते त्याचे तेव्हा बघितलं होतं, त्याच्यानंतर बघितलं नव्हतं. त्यामुळे तसा त्या नाटकाचा काही ठसा फक्त विक्रम काकाचं अप्रतिकाम, जितेंद्रचं जोशी तेव्हा काम करायचं त्याचं उत्तम काम, स्वाती चिटणीस आणि शर्वरी ही त्या नाटकाची टीम होती आणि ते पहिल्यांदा आठवलं आणि नंतर वाटलं की क्या बात आहे, ही एक महत्त्वाची संधी आहे माझ्यासाठी की ह्याच्या आधी मी जेवढी कामं करत होतो त्याच्यात विनोदी भाव असलेल्या जास्त भूमिका होत्या किंवा तशा पद्धतीने केलेल्या भूमिका होत्या. चित्रपटात असेल म्हण किंवा नाटकामध्ये असेल म्हण. आमचं ह्याच्या आधीचं नाटक पुन्हा तसंच होतं, विजय सरांनीच बसवलं होतं, फार्स होता. मग मला वाटलं की ही एक महत्त्वाची संधी आपल्यासाठी आहे. पुन्हा एकदा बॅक टू बेसिक्स म्हणतात ना की आपल्याला आता हे पुसून ते परत करता येत आहे का नाही येत आहे, ते कसं करायचं. सो त्यांनी फार आनंद झाला आणि ते करण्याची संधी मिळाली. पुन्हा विक्रम काकांनी केलेलं एक काम होतं, भूमिका लोकांना त्यावेळच्या म्हणजे अर्थातच माहिती होती. सो काही नाकारण्याचा तर प्रश्नच नव्हता. आय एम लकी की नाही खरंच आपल्याकडे खूप उत्तमोत्तम नट आहेत. म्हणजे फक्त कोणीतरी हाच एकटा करू शकतो असं खरंच कधीच नसतं. पण त्याच्यात विजय सरांना आणि आमच्या निर्मात्यांना असं वाटलं की माझी निवड करावी. तर लकी पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आनंद वाटला आणि तिसरी गोष्ट चॅलेंज की हे करताना काय आपल्याला करता येईल, याच्यात किती जास्त काम करता येईल. चॅलेंज म्हणतोस तू, मला तेच विचारायचं आहे की विक्रम गोखले एक स्टॉलवर्डनी एक भूमिका साकारलेली होती आणि त्याचा छाप मराठी रसिकांवरती आहेच आहे. तर चॅलेंज म्हणून काय काय बदल या भूमिकेसाठी तू केलेस? मी नाही केले. मी हे अगदी मनापासून ठामपणे सांगेन की या भूमिकेमध्ये जे काही करायचं आहे ते दिग्दर्शक विजय केंकरे ह्यांच्याच संमतीने, ह्यांनाच जे वाटतं आहे. याचाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, विक्रम गोखल्यांसारखं काम मला नाहीच करता येणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि तर मी म्हटलं काय आपल्याला नवीन काय करता येईल. विजय सरांना जेव्हा विचारलं तेव्हा म्हटलं तुझं 100% दे. आपण तुझ्यामध्ये जे काही आहे, तुझ्या अभिनय क्षमतेमध्ये जे काही 20, 25, 50 जे काही तुझे टक्के आहेत ते पूर्ण आणि पूर्ण काय म्हणूया त्याला आपण 100% दे त्या नाटकासाठी. आपण बघू त्याच्यातनं काय करता येईल. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. पहिली गोष्ट म्हणजे आज युट्यूबवर ते नाटक उपलब्ध आहे, बरोबर, लोक बघू शकतात. तू ते नाटक बघायचं नाहीस. मी आजपर्यंत ते नाटक पाहिलं, त्यामुळे माझ्यासाठी मी तो 25 वर्षापूर्वी पाहिलेला एक प्रयोग आहे, त्याचेच ग्लिम्सेस आहेत. आणि तसं 25 वर्षापूर्वी आपण एक पाहिलेलं नाटक पूर्ण आठवत नाही. आपल्याला त्यातलं काहीतरी आवडलं होतं, सॉलिड एवढं आठवतं, पण नक्की काय होतं, कशा पद्धतीची वीण होती हे मला तेव्हा आठवत होतं. आणि त्यांनी मला सांगितलं की नाही बघायचं नाटक. मी ते तंतोतंत पाळलं की मी ते त्याचे जे व्हिडिओ आहे तो अजिबात पाहिला नाही. आणि मग विचार केला की आता आपण नवीन नाटक करतो, असंच करू ना. विक्रम काकासारखं काम नाहीच करता येणार आहे. हे एकदा जर ठरलंय तर मग विसरूनच जाऊ आणि आपण आपलंच काम करू. नंतर लोकांना काय बरं वाईट म्हणाय. हे बघा, मला विक्रम काकासमोर वाईट म्हणले तरी आनंदच आहे, त्याच्यासमोर वाईट म्हणले म्हणजे हा काही प्रश्नच नाहीये ना. पण आवडलं
तर चल गया, घोडा चल गया फिर. पर म्हणून मला असं वाटलं की त्याची काळजी करायची नाही. तुलना ही होईलच कदाचित ज्यांनी आधी. पण मला असंही वाटतं, विजय सर मला म्हणाले तसं की अरे पण 25 वर्षापूर्वी नाटक जे बघितलं होतं त्यानंतरही प्रेक्षक बदललाय. ज्यांनी नाटक पाहिलं नाही अशीही काही माणसं आहेत. मग त्यांना तू काय दाखवणार आहेस? तू आधीचं नाटक विनोदी होतं, आता ह्या नाटकामध्ये ही भूमिका गंभीर नव्हे ना, नाटकाचा विषय गंभीर आहे. भूमिका वेगळी जर का असेल तर तुला करायला आवडेल का? आवडेल का पेक्षाही करून बघ. आणि मग मला असं वाटतं की ह्या भूमिकेची जे करायचं, जे पदर किंवा जो काय म्हणूया आपण त्याला रे, कात्री, ती विजय सरांच्या मुळे आहे. म्हणजे मी परवा पण म्हणलं, ह्या भूमिकेतलं काहीही लोकांना जर आवडलं किंवा तर ते विजय सरांचं आहे. जे उणं आहे ते माझं आहे. विजय सर आता म्हणताना म्हणाले की त्यांनी स्क्रिप्ट रिव्हिजिट ज्या वेळेला केली त्यावेळेला आता त्यांना मिरांनीच्या पर्स्पेक्टिव्हनी एक दिसलं गोष्ट. मी आत्ता सगळी रन थ्रू बघत असताना मला खूप एक जाणवलं की एक समुपदेशकाची भूमिका सुद्धा या नाटकामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि समुपदेशक हा फार लिनियंट आणि थर्ड पर्स्पेक्टिव्हने ज्याला आपण म्हणतो तो बघणं फार आवश्यक असतं. आणि ते स्वरातून येणं पण आवश्यक असतं. म्हणजे आपल्या घशातून पण तशीच निघाला पाहिजे स्वर. आणि तो फार अप्रतिम पद्धतीने तुम्ही साकार केलेला आहे. आणि मला खात्री आहे की तो रसिकांना सुद्धा नक्कीच आवडेल. तर मिरांनीची भूमिका माझ्याकडे येते असं म्हटल्यानंतर काय काय त्याच्यासाठी तयारी केली? सुरुवातीला तर माझा विश्वासच बसला नाही की सर मला सिरियसली विचारतायत याच्यासाठी. आम्ही तेव्हा अमेरिकेत होतो, 38 कृष्णविला नाटकाचा दौरा होता आणि तेव्हा अचानक सर म्हणाले की अगं नकळतं सारे घडले कळतं. म्हटलं अरे वा, फॅन्टॅस्टिक. रिॲक्शन हीच होती, कारण दादानी बघितलं होतं तसं मी सुद्धा ते नाटक तेव्हा बघितलं होतं, प्रचंड आवडलं होतं, रुजून राहिलं होतं मनात ते. आणि ते नाटक म्हटलं अरे वा छान. आणि त्यात मिरांनीची भूमिका तू करतेस असं कसं काय, असं झालं ते. पण नंतर मग मी ती संहिता पूर्ण वाचली एकदा लक्ष देऊन, की कारण बघितलेला प्रयोग वेगळा असतो. बरोबर. आता वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायचं होतं. मी ते वाचलं आणि मला ते कठीण वाटलं. कठीण म्हणजे त्याच्यातली वाक्य सोडून देत किंवा ते सगळं सोडून दे, त्या भूमिकेचा आलेख गाठणं कठीण आहे. कारण तो असा सरळसोट दिसणारा नाहीये, तो खूप हळूहळू हळू उलगडतो. किंवा ती अशी सरळसोट दिसते भूमिका, जसं तुम्ही आता म्हणालात की ती खूप लिनियंट आणि हे, पण त्याला खूप कंगोरे आहेत. आणि हे आम्ही तालीम सुरू केल्यावर जास्त समजत गेलं. पहिल्यांदा मी स्वतः वाचली मनात, जे आपण वाचतो ते, त्यानंतर आम्ही त्याचं वाचन केलं तेव्हा, आणि नंतर जेव्हा उभे राहिलो तालमीला तेव्हा प्रत्येक वेळेला ती भूमिका नव्याने समजत गेली आणि त्याच्यातलं आव्हान जास्तीत जास्त जाणवत गेलं की नाही, ही भूमिका आव्हानात्मक आहे. मग अर्थातच आधार असतोच दिग्दर्शकाचा. वारंवार सर कसं काय, तयारी कशी सुरू केली हे जे तुम्ही म्हणाल, त्यात सगळ्यात आधी तर तेच होतं की तो स्वर, समजुतीचा जो स्वर असतो त्याच्यात खूपदा मोह होतो. म्हणजे लेखकाने लिहिताना सुद्धा असं लिहिलेलं आहे की मोह होतो की इथे आवाज चढेल माझा. तुमच्या समोर सुद्धा सरांनी मला एकदा करेक्ट केलंय आज. सो तो मोह टाळणं, त्याच याच्यात राहणं. सर जसं म्हणाले की मीरांनीच्या चष्म्यातून, तर माझा चष्मा आधी मला ठरवावा लागला स्वतः. मीरांनी म्हणून या नाटकाकडे बघण्याचा, प्रत्येक पात्राकडे बघण्याचा, ज्या व्यक्तीसाठी ती येते त्या व्यक्तीच्या पलीकडे सुद्धा तिला इथे काहीतरी दिसतंय का, हे सगळं 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 उलगडणं. आणि ते हळूहळू हळू कुठेही खूप ऑब्व्हियस न होता ते आणणं, हा खरा तयारीचा भाग होता. तोच खरा चॅलेंज होता आणि ते मला फार आवडलं. आणि जसं सर दादाला म्हणाले ते तसंच की जुनं काहीच आपल्याला कॉपी नाही. म्हणजे नकळत सारे घडले रंगभूमीवर पुन्हा येत आहे, पण मी स्वातीताईला रिक्रिएट नाही करत आहे. हे आम्हा सगळ्यांसाठीच जास्त महत्त्वाचं होतं की हो, एक संहिता नव्याने आपण बघूया आणि त्याला आपण काय करू शकतोय, कितपत न्याय देऊ शकतोय ते पडताळून बघूया. तोच प्रयत्न होता. स्वातीताईने तुमची भूमिका बघितली? हो, तालमीला आली होती ताई. आणि काय फर्स्ट रिॲक्शन काय होती भूमिका बघितल्यानंतर? तिची जाऊ दे, माझी रिॲक्शन होती ही का आली आहे
तालमीत कारण ती काही न सांगता आली होती आणि मी एंट्री घ्यायला उभी होते सहज. म्हणजे आता आपल्या एंट्रीच्या आधी जे काही स्टेजवर घडत असतं ते युजली बघायला नाही मिळत नंतर प्रयोग सुरू झाला, म्हणून मी गपचूप अशी खिडकीतून डोकून बघत होती की हे काय करतात आणि तीच दिसली समोर. म्हटलं अरे हे काय, मी वाक्यच विसरले, ब्लँक. म्हटलं हे असं कसं काय. पण मग झालं, तिने तालीम बघितली आणि नंतर मी अगदी भीतभीतच तिच्या जवळ जाऊन बसले की कशी काय आली आहेस तू. तर तेव्हा ती म्हणाली अगं छान होतंय, मला खूप आवडतंय. ती थोडीशी इमोशनल झाली होती, थोडीशी, कारण आठवत असेल ना तिला ते सगळं, तर तिला भरून आलं होतं थोडंसं. आणि ती म्हणाली की नाही मला खूप छान वाटतंय हे बघताना. अर्थात आता प्रेक्षकांनाही ते तितकं आवडलं पाहिजे खरं तर. स्वातीताईंचा आता उल्लेख झाला. दिग्दर्शक म्हणून मला सर तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल की आज जर विक्रम काकांनी वटू मामाची भूमिका आनंददादाची बघितली असती तर विक्रम काकांनी आनंददादाच्या आधी तुम्हाला काय सांगितलं असतं? नाही, एकतर आधी त्यांनी मोठा पॉज घेतला असता. आणि बऱ्याच गोष्टी खुणांनी सांगितल्या असत्या. आनंदचं काम आवडलं असंच त्यांनी खुणेने सांगितलं असतं, कारण ते वेगळ्या पद्धतीने आनंदनी ते साकार केलंय त्यामुळे सुद्धा. आणि ती गोखलेंची फार पद्धत होती की ते कौतुक करताना सुद्धा पॉज घ्यायचे, त्यामुळे ते छान. मला आठवतं त्याप्रमाणे माझी जेवढी कामं विक्रम काकांनी बघितलं, विक्रम काकाचं प्रेम होतं माझ्यावर, म्हणजे त्याला आवडायचं. सगळ्यांचं प्रेम होतं त्यांच्यावर आपलं आणि त्यांचं आपल्यावर. खरंच. तू आता विचारलंस त्याचं थोडं एक्सटेन्शन मी असं सांगतो. काय होतं, मीरांनीचं पात्र जे कोणी करेल त्या पात्राला किंवा त्या व्यक्तीला भाषेची समज असणं फार गरजेचं आहे. याचं कारण असं महत्वाचं की या घरातल्या 2 पात्रांची ती या पद्धतीने बोलते. बरोबर. याचा अर्थ ती ज्या युथ सेंटर चालवते तर ती इतर लोकांना बोलत असताना तिच्याकडे अशा प्रदेशातले सुद्धा लोक येत असतील ज्यांच्याशी ती त्या पद्धतीने बोलेल. बरोबर. त्यामुळे कुठल्या भाषेत कुणाशी बोलायचं, कुठल्या, आता कसं होतं की समुपदेशकाचा स्वर म्हणजे हाच स्वर असं गणित इथे खरं म्हणजे नसतं. ते आपण कधी नाटकात ठरवलंय. तर त्यामुळे मला असं वाटतं की या माणसाशी यावेळेस या पद्धतीने बोललं पाहिजे. तर ते बोलताना भाषेची समज आणि त्या वाक्याचा अर्थ पोचवणारं कुणीतरी मला हवं होतं. आणि मी 38 कृष्णविलामध्ये आत्ता डॉक्टर श्वेता पेंडसेंबरोबर काम केलं आणि तसंच मी आधी परफेक्ट मर्डर मध्ये केलं होतं आणि तिने लिहिलेलं आधीचं नाटक माझी या मना मी वाचलं होतं. त्यामुळे मला अंदाज होता की समजून घेऊन ती काम करू शकते आणि ते माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं. आणि ह्याच्या पुढची गोष्ट अशी की किती तुम्ही म्हणा, मीरांनी या नाटकातली सगळ्यात अवघड भूमिका आहे आणि सगळ्यात अवघड व्यक्तिरेखा आहे. याचं कारण असं भावनिक न होता समजून घेऊन सांगणं, काही ठिकाणी प्रसंगी उद्धट वाटू शकेल की काय अशा पद्धतीने कानउघडणी करणं, या पद्धतीचं ते काम आहे. आणि दुसऱ्या बाजूने ती इथे आत्या काकी मामीसारखी आली आहे, कारण समुपदेशक नॉर्मली कोणाच्या घरी जात नाही. जेव्हा आपलेपणा असल्याशिवाय तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे या. तर इथे ती सिच्युएशन नाही आहे. त्यामुळे मला त्या पद्धतीची अभिनेत्री हवी होती की जी काकी मामी आत्या पण वाटेल आणि प्रसंगी ती कठोरही होऊ शकेल आणि ऑब्जेक्टिव्हली ते सगळं बघेल. म्हणून माझा चॉईस श्वेता होता. सर ज्या वेळेला नाटकाच्या स्क्रिप्ट विषयी एवढं भरभरून बोलतात आणि नाटक स्वतः पहिले आत्मसात करून घेतात आणि मग इतर कलाकारांना सांगतात, पहिल्या दुसऱ्या अगदी 5व्या कलाकृतीपर्यंत माणूस तसा उत्साही असतो स्वतःची की बाबा माझं जरा उत्तम चालली आहे बॅटिंग व्यवस्थित. आता सर क्रिकेटचे पण खूप मोठे चाहते आहेत म्हणून मी त्याच भाषेत बोलतोय की सेंचुरी जेव्हा नाटकाची होती
आणि तरी सुद्धा तितक्याच पॅशनेटली ते नाटकाच्या तालमीपासून सगळ्या गोष्टी तितक्याच, म्हणजे जसं काही पहिलंच आहे नाटक माझं अशा पद्धतीनेच करतात. तर ह्याच्या पाठीमागचं गमक मी सरांना त्यांच्याविषयी नाही विचारणार, मी तुम्हाला विचारेन की काय वाटतं. नाही, पॅशन आहे त्याची, प्रचंड पॅशन. म्हणजे मी, तुम्ही आता म्हणाला तसं क्रिकेट आणि नाटक ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या पॅशन आहे. वर्षानुवर्ष, आज माझं विजय सरांबरोबरचं हे 7वं नाटक आहे. पण म्हणजे काही त्यांची बाकीची नाटकं आम्ही पाहिली आहेत नाही आहेत असं नाही ना. सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की दरवर्षी वर्षाला 3-4 अशा पद्धतीचे वेगवेगळ्या विषयांची नाटकं बसव, हा फक्त हे अगदी खरं आहे की हा त्यांचा व्यवसाय आहे, त्यामुळे ते करायलाच हवं. बरोबर आहे. पण मग काहीही व्यवसाय, पैसे मिळतील तर काहीही करूया असा मुद्दा नाही सरांना केला. त्यांनी अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं बसव. आणि मला सगळ्यात जास्त त्यांचं धाडस काय वाटतं की ह्या पद्धतीच्या नाटकाचा विषय पडेल तर नको करायला, असं त्यांनी कधी केलं नाही. ती पॅशनच आहे त्याच्याकडे की वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या गोष्टी हाताळून पाहायच्या, करून पाहायच्या. म्हणजे मी जेवढं विजय सरांना ओळखतो त्याच्या संदर्भातच बोलतोय. पडली ना आता 100 नाटकांमध्ये 4 नाटकं चालतात, 4 पडतात, सगळे होतं. आणि मला त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच काय वाटतो, जे मी म्हणलं ना पॅशन काय वाटते, कारण तो त्याच्याकडे बघू शकतो की हे नाटक का पडलं आणि माझं काय चुकलं होतं या नाटकात. जसं आपण हे नाटक का चाललं आणि काय वर्क झालं असं जसं बघतो, तसंच हे नाटक का बरं वर्क झालं नाही. मला तर आवडलं होतं, मी बसवायचा तर पूर्ण प्रयत्न केला, पण तरी ते लोकांना आवडलं नाही. तर काय झालं असेल, काय चुकलं असेल. हा जो स्वतःच्याच कलाकृतीकडे बघण्याचा जो विचार आहे तो त्याच्याकडे खरंच ताकदीने आहे. मी त्याला कधीही आतापर्यंत प्रेक्षकांना कळलं नाही ते मूर्ख आहेत असं म्हणताना ऐकलेलं नाही. म्हणजे मी सॉलिड केलं होतं पण प्रेक्षकांना कळलं नाही माझं नाटक, असं मी कधीही ऐकलेलं नाही विजय सरांकडनं. मी कायम हे ऐकलं की अरे नाही आवडलं तर काहीतरी चुकलं असणार आपलं. सो दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट की जे शिकायला पाहिजे, ती पॅशन, ते करण्याची वृत्ती, आणि अर्थातच व्यवसाय. तुम्हाला व्यवसायात असताना सुद्धा कंटाळा येऊ शकतो. म्हणजे मला त्याच्याकडे बघितलं की खरंच असं वाटतं. मला विवेक बिळे आमचे मित्र आहेत, ते मी त्यांना सांगायचो की अरे आम्ही सगळेजण एका अत्यंत अशा क्षेत्रात आहोत, हे लकी आहोत, जे आवडतं तेच करायला मिळतं. तर तो मला म्हणायचा मूर्ख आहेस तू, कारण जे आवडतं ते करता करता कधीतरी त्याचा कंटाळा येईल, त्याच्यानंतर काय करणार आहेस. दुसरा कोणीतरी एक असा असतो ज्याला वेगळा व्यवसाय असतो आणि त्याच्यानंतर तो आवडतं म्हणून नाटक करतो, त्याला समजा कंटाळा आला नाटकाचा तर तो पुन्हा त्याचा व्यवसाय करू शकतो. इतकी वर्ष आज ह्या माणसाला नाटकाचा कंटाळा आलेला नाही, ही फार मोठी गोष्ट आहे. काय वाटतात सरांविषयी? बापरे. नाही सर इन हिमसेल्फ ही इज अन इन्स्टिट्यूशन. कारण मी त्यांच्याकडे एवढं नॉलेज आहे, तुम्ही घ्याल तितकं थोडं आहे. म्हणजे ते असं सहज बोलता बोलता तुम्हाला इतके रेफरन्सेस, इतके, बरं त्यांचा जागतिक पातळीवर अभ्यास आहे ना, त्यांचा इंटरनॅशनल थिएटरचा अभ्यास आहे त्यांचा. म्हणाल ते नाटककार, हे नाटक, ही इज अन एन्सायक्लोपीडिया. सो वी डोंट हॅव टू गुगल एनिथिंग वेन ही इज अराउंड. जस्ट आस्क हिम अँड ही विल आन्सर दॅट. सो माझं त्यांच्याबरोबरचं हे 4थं नाटक आणि 4ही नाटकांच्या प्रोसेसेस मी पाहिल्यात. परफेक्ट मर्डरची प्रोसेस वेगळी होती, ते थ्रिलर होतं. महारथी मी लिहिलं होतं, सरांनी ते केलं, त्यात मी काम नव्हतं केलं, पण ते एक अडॅप्टेड स्क्रिप्ट होतं, त्यांची ट्रीटमेंट मी पाहिली आहे. 38 कृष्णविला, जसं दादा म्हणाला ना की त्याला पडायची भीती नसते, याचं उत्तम उदाहरण 38 कृष्णविला आहे. कारण ते लॉकडाऊनमध्ये आम्ही ओपन केलं, जेव्हा 50% कॅपॅसिटीने प्रेक्षागृह सुरू होती, तेव्हा जेव्हा लोकांना असं विनोदीच नाटक हवं अशी परिस्थिती असताना एवढं गंभीर नाटक सरांनी रंगभूमीवर आणण्याची हिंमत केली. सो त्यांना खरंच ती भीती नसते आणि उत्तम 38 कृष्णविलाला प्रतिसाद होता. आता हे माझं 4थं नाटक, जे एका दुसऱ्या लेखकाने लिहिलेलं आहे, मी त्याच्यात काम करते आणि सरांची प्रत्येक नाटकाची प्रोसेस वेगळी आहे. या नाटकाच्या बाबतीत सगळ्यात इंटरेस्टिंग मला तेच वाटलं की तोच दिग्दर्शक 24 वर्षानंतर त्याच संहितेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय. म्हणजेच त्यांची अभ्यासू, जिज्ञासू वृत्तीसुद्धा 100 नाटकं करूनही तितकीच कायम आहे. ही फील्स लाईक रिव्हिजिटिंग इट. इट वॉज व्हेरी इझी फॉर हिम. जे केलेलं आहे ते लगेच तसंच्या तसं रिक्रिएट करणं, पण नो,
आणि ॲट द सेम टाइम एक दिग्दर्शक म्हणून त्यांची अत्यंत मला आवडणारी गोष्ट म्हणजे ही इज ओपन टू सजेशन्स, नो मॅटर हू इज गिव्हिंग द सजेशन. सो तो हे नाही आहे की नाही हे मला असं म्हणजे आग्रही आहेत ते, पण ऐकून घेतात. सो तुम्हाला स्वतःला पडताळून बघायला, टेस्ट करायला एक खूप स्कोप मिळतो. नाटक जसं म्हणजे विजय सर खरं ही म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ज्या वेळेला आपण स्वतःचं कौतुक ऐकतो, ऐकल्यानंतर आपणच स्वतः जरा ऑकवर्ड होतो, तेव्हा माणूस खूप जमिनीवरती असतो. आणि सरांचा तर रिॲक्शन ज्या येत होत्या त्या तशाच होत्या. त्यामुळे ते किती डाऊन टू अर्थ आहेत हे पण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मुळात सर मी तुम्हाला विचारतो की नाटक जसं इथे रंगमंचावरती घडतं तसं प्रेक्षागृहामध्ये प्रत्येक खुर्चीवरती बसलेल्याच्या मनामध्ये सुद्धा एक नाटक घडत असतं. आणि तुम्ही ज्या वेळेला इतका नाटकांचा प्रवास बघितलेला आहे तसा तुम्ही प्रेक्षकांचा सुद्धा प्रवास बघितलेला आहे. बरोबर. सो प्रेक्षकांचं इव्होल्युशन पण तुम्ही बघितलेलं आहे. बरोबर. तर मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की मराठी रसिक ही रंगभूमी छान धरून आहे आणि उचलून देखील आहे. प्रेक्षकांमध्ये काय काय बदल होत गेले असं तुम्हाला वाटतं आणि प्रेक्षकांची नस तुम्ही कशी ओळखत गेलात? मी प्रेक्षकांची नस ओळखत गेलो की नाही मला माहीत नाही, पण मराठी नाटकाचा प्रेक्षक खूप बदलला. आणि ते बदलण्यामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की संगीत नाटक होतं, जवळजवळ रात्रभर चालायचं. तर त्यावेळेस लोक गाणी ऐकायला यायचे मुख्यत्वे करून, आणि मग गाणी ऐकता ऐकता जे नाटक होतं ते बघत गेले. त्यानंतर काळ बदलला, आपल्यावरती वास्तववादाचा पाश्चात्य रंगभूमीवरून प्रभाव आला. त्यानंतर आपल्याकडे संवाद प्रधान नाटकं व्हायला लागली. संवाद प्रधान, मग खूप त्याच्यात घटना, मग ते विनोदी असेल किंवा गंभीर असेल, तर त्याला त्यावेळेस प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. म्हणजे रात्रभर चालणारं नाटक 3 तासावर आलं, ते 3 तासाचं नाटक प्रेक्षकांनी मान्य केलं. त्याच्यानंतर हे या प्रकारचं नाटक मान्य केलं. मला असं वाटतं एक महत्त्वाचा टप्पाचा होता तो म्हणजे गिरणी कामगारांचा संप. ह्याचा मराठी रंगभूमीवर खूप मोठा परिणाम झाला. त्यांनी काय झालं, तो जो प्रेक्षक होता, जो आमचा बाल्कनीतला प्रेक्षक होता, त्याचा नाटकाकडे बघण्याचा वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन होता. आता तो प्रेक्षक वर्ग जवळजवळ नाहीच आहे. तर त्यानंतरचा जो आपला पुढचा प्रेक्षक वर्ग आहे तो जास्ती करून मध्यमवर्गीय आहे. मग त्यांचा विशिष्ट विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन तो बदलत गेला. मध्ये असंख्य लाटा येऊन गेल्या, पण मला आपल्या प्रेक्षकाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटली की तुम्ही विनोदीच नाटक चालेल, गर्दी होईल, याच प्रकारच्या नाटकाला गर्दी होईल. आता थ्रिलरच चालेल, मला ते आवडतात हा भाग वेगळा, पण नाही. तर मराठी प्रेक्षकाला वेगवेगळ्या पद्धतीचं नाटक तुम्ही दाखवलं तर ते आवडत गेलं आणि तो आजूबाजूची परिस्थिती बघता माझ्या दृष्टीने अत्यंत प्रगल्भ झाला. अन्यथा आम्ही जेव्हा 38 कृष्णविला सारखं नाटक करायला जातो आणि त्याला ज्या समोरून प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद मिळतो, फक्त चांगलाच नव्हे, चांगला नसलेला सुद्धा, तर त्यामुळे हा बदललेला प्रेक्षक मी प्रत्यक्ष डोळ्यांनी इतकी वर्ष पाहिलाय. म्हणजे अगदी तुम्ही लहान मुलांचं नाटक घेतलं तरी चमत्कार लहान मुलांना दाखवणारा प्रेक्षक खूप वर्ष होता. आणि यांनी जेव्हा ग्रिप्स सारखं नाटक सुरू केलं तेव्हा पूर्णपणे प्रेक्षक बदलून आपल्या मुलांना अगदी एन्व्हायरमेंट पासून ते घटस्फोटासारखे विषय सुद्धा त्या प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने ग्रिप्समध्ये ऍक्सेप्ट केले. म्हणजे सर्वच पातळ्यांवरती आपल्याकडचा प्रेक्षक बदलत गेला आणि मराठी प्रेक्षकाची ही खासियत आहे की तो बदलतो. म्हणजे मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की मी आमच्या MIG क्लबमध्ये बसलो असताना एक प्रेक्षक माझ्याकडे आला आणि त्याने मला एक प्रश्न विचारला. तो म्हणाला की आमच्या समोर घरी टेलिव्हिजन बघतो तेव्हा रिमोट असतो. म्हटलं बरोबर आहे. मी जेव्हा नाटकाचं तिकीट काढून नाटकाला येतो आणि तिथे येऊन मी जर अस्वस्थ होणार नसीन तर मी नाटकाला काय येईल.
असा प्रेक्षक आहे मराठी नाटकाचा आणि त्याची संख्या खूप त्या दृष्टीने मोठी आहे. म्हणजे मला असं वाटतं की सहभाग, आणि एक विजय तेंडुलकरांनी मला प्रत्यक्ष सांगितलेली गोष्ट फार महत्त्वाची आहे की ते म्हणाले एकदा की म्हणजे विजय, मी जेव्हा नाटक लिहितो तेव्हा माझ्या डोक्यात एक प्रयोग असतो, कारण नाहीतर मी कादंबरी लिहित किंवा कथा लिहित. मी नाटक का लिहितो? कारण माझ्या डोक्यात एक त्याचा प्रयोग होतो, संवाद असल्यामुळे, कारण ते कुणीतरी बोलतंय. मग तो प्रयोग दिग्दर्शकाच्या मनात तयार होतो त्याचा. मग तो कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्या साहाय्याने तिसरा प्रयोग तयार करतो आणि चौथा प्रयोग प्रेक्षकाच्या मनात त्याचा जर तयार झाला तरच तुमची प्रक्रिया पूर्ण होते, अन्यथा ती पूर्ण होत नाही. आणि त्यांनी इंटरेस्टिंग गोष्ट अशी सांगितली की तो प्रयोग मी लिहिताना माझ्या डोक्यात जो होता तसाच असला पाहिजे, असा आग्रह असू नये. माझ्या मते हे सगळ्यात, आणि ते म्हणाले असा आपला प्रेक्षक आहे, तो हे सगळे बदल डोळस म्हणे मान्य करत असतो आणि बघत असतो. मला वाटतं हे तेंडुलकरांचं अतिशय उत्तम विश्लेषण आहे सगळ्या प्रक्रियेबद्दल. आणखीन एक महत्वाची गोष्ट काय होती की रंगभूमी म्हणजे काय आहे. इट इज नेव्हर मी, इट इज ऑलवेज अस. आणि त्या अस मध्ये प्रेक्षकही असतो. आणि तो जर का तुमच्या बरोबर आला तर, आणि म्हणूनच इतकी वर्ष नाटक जिवंत आहे. किती वेळा लोक म्हणाले नाटक मरेल, नाटक मरेल. ते मरत नाही. जोपर्यंत संवाद संप्रेषण आहे तोपर्यंत ते जिवंत राहणार. आणि याला कारण समोर संप्रेषण करायला तयार असलेला प्रेक्षक आहे. तर शेवटची छोटी गोष्ट सांगतो की आणि एक बदल झाला तो त्याच्या पुढे, की नाटक हा केवळ साहित्य प्रकार आहे असं मानणारा मोठा प्रेक्षक वर्ग होता. आताचा प्रेक्षक वर्ग तो साहित्य प्रकार सुद्धा आहे इथपर्यंत पोहोचलाय. मुळामध्ये तो प्रयोग आहे आणि त्या व्हिज्युअलची भाषा त्यांना कळायला लागली, कारण ती इथल्या तरुण लोकांना नाटक करणाऱ्या कळली. याची उत्तम उदाहरणं म्हणजे ऑल द बेस्ट, सई रे सई, यदा कदाचित. ही जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ते ॲक्सेप्ट करणारा प्रेक्षक आपल्याकडे निर्माण झाले. खूप महत्त्वाची गोष्ट. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा या नाटकाकडे मी येतो. नाटकाचं जे शीर्षक आहे नकळत सारे घडले, तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना अशी कुठली ना कुठली तरी घटना घडते की ही माहिती चांगली असेल ना तर वाईट असेल, कशी म्हणजे दोन्ही प्रकार असतील त्याच्यामध्ये. पण हे कळत नकळत घडलं माझ्या बाबतीत. हे काही ठरवून झालेलं नाहीये, हे नकळत झालेलं आहे. कुठली अशी असं जर विचारलं की कुठला असा एक्सपिरियन्स लाईफमधला वाटतो की किंवा कुठली घटना किंवा कुठल्या कलाकृतीविषयी असं वाटतं किंवा कुठल्या भूमिकेविषयी असं वाटतं की हे माझ्याकडे नकळत आलं, अशी कुठली भूमिका वाटते किंवा कुठला प्रसंग आठवतो का? सगळं लाईफच रे. माझं सगळं करिअरच नकळतपणे घडलंय. काहीही मला असं हे करायचं होतं वगैरे असं काही माझ्या मनात नव्हतं. म्हणजे काम इथे करूया हे वाटलं होतं, पण 30 वर्ष काम करून इथपर्यंत येऊ हे नकळतपणेच घडलेली गोष्ट आहे. आणि अत्यंत मी ठरवलं होतं आणि असंच असतं आणि ते मी ठरवूनच झालं. 30 वर्ष मी ठरवलं होतं तसंच होत गेलं. असं जर कोणी असेल तर मग त्याला हार फुलं घालायला हरकत नाही, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी नकळतपणे घडतच ना. आणि नकळतपणे घडलं म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं नाही ना, मग ते प्रसंग कसं सांगणार? जे नकळतपणेच घडले आहेत ते सांगणार कसे? सो इट्स ओके. म्हणजे खरंच असं वाटलं नव्हतं कधी की एकानंतर एक इथपर्यंत नाटकं करत असताना ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्याही साठी हे सगळेजण आधारच होते की एकमेकांना धरतच इथपर्यंत प्रवास झाला. कोणाला माहिती आहे 30 वर्ष तेव्हा तर इतकी अनिश्चितता होती आणि तेव्हा फार काही नव्हतं. रादर फक्त एक टेलिव्हिजन आणि दुसरं नाटक एवढीच गोष्ट होती तेव्हा. पण झाला की प्रवास इथपर्यंत होईल. सर तुम्हाला काय वाटतं नकळत? नाही या नाटकाविषयी म्हणून नाही, साधारणपणे सगळ्यांचं
तर सिमिलर कॅटेगरीतच आहे. असणार. पण एखादी गोष्ट नकळत घडते, म्हणजे मला असं वाटतं की बरं नाटक नकळतच घडतं. फार कळून तुम्ही ते करायला गेलात तर ते नकळतपणे आपल्या हातनं काही दुखलं जाऊ नये कोणाचं काही, एवढी मात्र इच्छा आहे. कारण ते दुखावलं गेलं तर नकळत, म्हणजे मी मुद्दाम काही केलं असेल तर मला त्याची शिक्षा किंवा मला त्याचे जे भोगायचं ते भोगायला लागेलच, पश्चाताप होईलच. पण नकळतपणे सुद्धा आपण कोणाला दुखावू नये एवढं मात्र प्रयत्न करत राहायचं. आता ते पुन्हा नकळतच आहे, त्यामुळे तेवढी एक इच्छा आहे. असा म्हणजे प्रसंग, म्हणजे तुम्ही असा ऍक्टर म्हणून मी विचारतो की म्हणजे असं घडतं की सिनेमाच्या शूटिंगच्या तारखा आणि नाटकांच्या तालमींच्या तारखा त्या क्लॅश होण्याची अनेक वेळा शक्यता असते. तर त्याच्यामध्ये तुमची निवड कुठली? नाही, असं नाही, अरे दोन्हीकडनं ऍडजस्ट करतात. म्हणजे आमच्या आधीच्या नाटकात, कारण प्रत्येकाचा व्यवसाय आहे. म्हणजे विजय सरांना तर माहिती आहे, विजय सर फक्त नाटक करतायत, बरोबर आहे. बरोबर. आपलं कुठलं खरं खरं सांग नाटकाला आमच्याकडे सुलेखा तळवळकर होत्या, रुजुता देशमुख होत्या, राहुल मेंदळे होते, बरोबर आहे. हे तिघही जण तेव्हा मालिकांमध्ये काम करत होते. आता नाटक करायचं आणि नाटक करायचं, पण नुसत्या नाटकावर तर चरितार्थ चालू शकत नाही. तुला काहीतरी एक बरोबरीला समजा करायचं आहे. मी तेव्हा माझ्याकडे तर मालिका नव्हती आणि तेव्हा चित्रपटही नव्हता. मी सकाळी 7 ते 9 अशी सुलेखा तळवळकरांबरोबर तालीम करायचो. आम्ही थांबायचो. 11 वाजता राहुल मेंदळे 11 ते 3 यायचा, त्यांच्याबरोबर तालीम करायचो, थांबायचो. संध्याकाळच्या वेळेला शूटिंग संपून रुजुता देशमुख यायच्या, त्यांच्याबरोबर तालीम करायचो. सो हे मला असं वाटतं की एक काहीतरी करायचं असतं, असं होत नाही. सगळेजण ऍडजस्ट करतच करतात. कारण मी आत्ता असं नाही म्हणू शकत ना रे की दोन्हीपैकी एकच निवडायचं आहे. बरोबर. आता निवडायची वेळ आली तर त्यावेळेला मला करायला काय जास्त आनंदाचं वाटतं आहे, म्हणजे ते कसं आहे, कुठला चित्रपट सोडला याला पण महत्व आहे ना, किंवा कुठलं नाटक सोडलं याला पण महत्व आहे ना. सो एक कुठला तरी चित्रपट होता आणि एक कुठलं तरी नाटक आहे. चित्रपटामध्ये कदाचित जास्त पैसे मिळतील, नाटकामध्ये कदाचित थोडे उशिरा पैसे, पण नाटक मला करायला आवडत होतं, मजा येते. तर मला असं वाटतं तो निर्णय हा त्या वेळेचा आणि त्या नाटक आणि सिनेमा, म्हणजे डेट्सचा प्रश्न नसतो, डेट्स होतात ऍडजस्ट. तुम्ही कशासाठी ते ऍडजस्ट करतात हा महत्वाचा मुद्दा आहे. मला 1-2 गोष्टी अजून सांगायच्यात. एक तर सरप्राईज आहे आमच्या नाटकामध्ये, फार महत्वाची गोष्ट आहे की प्रशांत केणी नावाचा आमच्या नाटकामध्ये एक मुलगा आहे, तनिषा वर्दे नावाची मुलगी, आणि दोन्ही मुलं इतकी छान आहेत. त्या दोघांचंही पहिलं नाटक, पण तुम्ही बघा ही दोन्ही मुलं अतिशय सुंदर काम करतात, समजून उमजून काम करतात. आणि मी कितीतरी दिवसांनी समोरचा दिग्दर्शक काय सांगतो आहे ते ऐकून त्याच्यावर स्वतःचा विचार करून ते रिप्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करणारा नट मला वाटतो प्रशांत केणी. खूप छान आहे त्याच्याकडे समज, नाटकाची जी समज म्हणतो आपण ती खूप छान आहे. तनिषा अतिशय हुशार मुलगी आहे आणि फार पटपट बदल. तनिषा सायकोलॉजिस्ट आहे स्वतः, तनिषा स्वतः सायकोलॉजिस्ट, त्याचा अभ्यास करते. तर ही फार महत्वाच्या आमचा, मला असं वाटतं की आमच्या नाटकाचा असेट ही 2 मुलं आहेत. आणि दुसरं त्याला एक जोडून मी हे सांगतो की प्रशांत किंवा तनिषा, तर प्रशांतची निवड ऑडिशन करून झाली, म्हणजे 2-3 मुलांमधून प्रशांतला आम्ही निवडला. तर त्यामुळे त्याचा जो इनसन्स आहे तो या भूमिकेला अगदी 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 महत्वाचा. आणि दुसरं त्यांनी उकळी नावाच्या एका एकांकिकेचं दिग्दर्शन केलं होतं. तर त्यामुळे त्याला एक, आपण दिग्दर्शक झाल्यानंतर जसं डॉक्टर श्वेता पेंडसेनी उचल नावाची एकांकिका दिग्दर्शित केली, काय होतं म्हणजे हसो न पण तुम्ही दिग्दर्शक म्हणून एकदा समग्र विचार करायला लागलात ना की त्याचा फायदा होतो तुम्हाला. हे म्हणजे काही समजायला, आपण बरे अभिनेते आहोत की नाही, काही सगळं समजायला. तर त्या दृष्टीने प्रशांत केणी आणि अत्यंत सिन्सिअर काम करणारी तनिषा वर्दे हे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते खरंच त्या वयाचे आहेत.
जे साधारणपणे 35च्या मला मुलाला असं 20 खरंच वाटतं की आत्ताची आपली ह्या नाटकातली सर्व पात्र ही त्या वयाची त्या वयाची आहेत. म्हणजे बटू मामाचं मूळ नाटकात वय जे आहे तेही साधारण 50-55, आज मी पण 52च आहे. किंवा ही तरुण मुलं तर आहेतच. मीरांनी त्याच्यापेक्षा वयाने लहान आहे आणि या मुलांपेक्षा मोठी आहे. तो बरोबर तो एक मधला सांधा असं. म्हणजे मी तुला सांगू का, आमच्या या दोन्ही मुलांवर पुढचं नाटक त्यांच्यावर माउंट करायला हरकत नाही, इतके ताकदीचे नाटक. अगदी. खरंच खरंच. अगदी प्रश्नच नाही. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, आमचे निर्माते, मला अतिशय कौतुक वाटतं. नितीन नाईक आमचे निर्माते, नितीन नाईक वास्तविक गेले कित्येक वर्ष या व्यवसायात आहेत मॅनेजर म्हणून. नितीन नाईकांचे वडील बालचंद्र नाईक हे तेव्हा आमचे सिनियर आणि तेही या व्यवसायात मॅनेजर म्हणून होते. आणि नितीन मॅनेजर म्हणून कित्येक नाटकं त्यांनी केली. त्याच्यानंतर प्रोड्यूस करताना जरा समजा वाटलं आपण प्रोड्युसर व्हावं, तर प्रोड्यूस करताना एखादा माणूस म्हणला असता की चालणाऱ्या आयडियाचं विनोदी छान नाटक करूया बाबा, आत्ता कशाला रिस्क. त्यांनी हे नाटक निवडलं. म्हणजे मला त्या नाटकाची समज असणं, आणि त्याच्यात राहुल पेठे आमचाच मित्र आहे, तोही पहिलंच नाटक प्रोड्यूस करतोय. ह्या दोघांनी मिळून करूया म्हणल्यानंतर या दोघांची मला काय वाटलं, अरे क्या बात आहे, काय टेस्ट आहे या दोघांना की हे नाटक करूया असं वाटतंय त्यांना. तर मग हे महत्वाचं ठरतं. सर आणखीन एक गोष्ट मी आनंदचे ऍड आता करतो. फक्त प्रेक्षकांनी नाटकाला यायला काटकसर करायची नाही, ती नाही करणार ती. लोकांनी आणि नाटकाला 2च फक्त माझ्या आधीच्या नाटकातली माणसं रिटेन झाली. लेखक राहतोच, अशोक पत्की पार्श्वसंगीत, ज्यांना अनुराग गोडबोलेनी आता सहाय्य केलं, आणि नेपथ्यकार राजन भिसे. हे दोघं जण जुन्या ह्याच्यातले तसेच राहिले. मी फक्त जुन्यातलं रिटेन केलंय ते नेपथ्य. ते कारण ते घर मला तसंच दिसायला हवं होतं. आणि मुख्य म्हणजे नाटकातला काळ हा 2001च्या आसपासचा आहे. म्हणजे हे सुद्धा म्हणजे प्रेक्षकांच्या लक्षात येईल, पण तरीही ती लक्षात आणण्या म्हणजे अगदी सोपं होतं की आत्ताचं करणं. काय 2 पिढ्यांमधलं विषय किंवा संघर्ष हा कायमच असणार आहे. त्याचा प्रकार बदलेल, पण तो विषय नक्की असणार आहे. त्यामुळे सहज शक्य होतं की सेलफोन, इथे घरातल्या फोनच्या ऐवजी सेलफोन करणे. बरोबर. काय झालं असतं, फार तर फार एखादा पॅच लेखकाकडनं लिहून घ्यावा लागला असता. म्हणजे विजय सर म्हणले की पूर्वी ऑडिशन्सला जायचे, आता काय सहज तुम्ही घरात ऑडिशन करता किंवा हे ते. आणि तरीही आत्ता म्हणून त्यासाठी पॅशन असलेली किंवा त्याच्या जायचंय म्हणून गडबड झालेली मुलं नाही आहेत का, तर आहेत की. पण सरांचं असं म्हणतो नाही, मग आपण का हे करतोय, त्याचं महत्व त्यांना ते पाहिजे होतं की हा तो काळ आहे. तेव्हा एक विशिष्ट काळ होता जेव्हा एका कुठल्या तरी माणसांना वाटायचं, अहो आज हे क्षेत्रात हे इतकं भयंकर क्षेत्र नव्हे. आज या क्षेत्रात अनेक रादर आई वडीलच असं म्हणतात की आवडतंय का, तर आपण त्याचं प्रॉपर शिक्षण घे बाबा आणि जा तिकडे. करता येतंय का बघ. एक 25 वर्षापूर्वी त्याही पेक्षा तरुण असलेल्या एका माणसाला कदाचित एक क्षेत्र, तेव्हा हे काय आहे क्षेत्र, नाही जायचं, आपल्यासारख्या माणसांनी तिकडे जायचं नाही असं वाटू शकत होतं. सो ती गोष्ट आम्हाला हे करायची होती की हे क्षेत्र वाईट नाही. सो त्यालाही ते बदलायला चान्स देतो, म्हणून त्यांनी ते तेव्हा काळात ठेवण्याचा एक निर्णय घेतला. भाग. आणि एक मगाशच्या प्रश्नात एक थोडी छोटी गंमत की ह्याच्यात जो बटू मामा आहे ना, तसे बटू मामा नाही अगदी, पण माझे वडील होते. जेव्हा माझं नाटक ऑथेलो पहिलं आलं तर राज्य नाट्य स्पर्धेत, आणि मी घरी गेलो खुश होऊन, ते म्हणाले विजय त्या 17 नाटकात तुझं नाटक चांगलं होतं आणि त्या 5 जणांच्या चष्म्यात. ही शिकवण जी तिकडे दिली ना की बाबा रे असं नाही होत की तू ते हात आबाळाला टेकले, तर कदाचित तोही एक मेजर घरचा इन्फ्लुएन्स एकंदर ह्याच्यात होता. तर तुम्ही मगाशा प्रश्नाचं की हे जे म्हणत होते कदाचित
अशी माणसं तेव्हा आजूबाजूला होती जी कान पकडायचे, त्यामुळेही जमिनीवर राहायला खूप मदत झाली. तर त्यामुळे ते, आणि आता थोडं ॲडिशन वेगळं बोलायचं म्हणजे आज मुंबईच्या बाहेरची मंडळी सुद्धा इथे येऊन किती मोठ्या प्रमाणात नाटक करतायत, ते महत्त्वाचं आहे. तर श्वेता नागपूरहून इथे आली. आणि दुसरी गोष्ट, आज मला एकंदर संधी मिळाली म्हणून सांगतो, 7 ते 8 स्त्री लेखक आहेत आत्ता कार्यरत. ही संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी कधी नव्हती. आणि त्यांचं त्या प्रकारचं लेखन आज त्याला मान्यता आहे. म्हणजे हा आधीचा जो मुद्दा होता, हा प्रेक्षकांच्या मानसिकतेतलाही मोठा बदल आहे असं मला वाटतं. जो प्रेक्षक म्हणजे ज्या प्रेक्षकांनी हे नाटक आधी बघितलेलंच नाहीये, असा एक मोठा प्रेक्षक वर्ग आता निश्चित आहे, अगदी, पिढी अगदी. बदल. नाटकाला येणार आहे. तर त्या प्रेक्षकाला या नाटकामध्ये थोडक्यात काय बघायला मिळणार आहे किंवा तो काय घेऊन जाईल? गुड सेट ऑफ ॲक्टर्स, सकस लिखाण, उत्तम दिग्दर्शन, ह्या सगळ्या एकत्र गोष्टी आल्यानंतर एक परिपूर्ण नाटक बघितल्याचा आनंद त्याला मिळेल. मी सांगू का काय घेऊन जाणार आहे? घेऊन जाणारे पेक्षाही लोक जेव्हा म्हणतात ना की पैसा वसूल नाटक आहे, तुम्हाला नेहमी असं वाटतं की पैसा वसूल नाही हो, वेळ वसूल नाटक आहे. पैसे मी तसेही खर्च केले असते. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ते वेळ खर्च करून येतात. Very पैसे पुन्हा कमवता येतात, गेलेला वेळ नाही आणता येत परत. बरोबर आहे, ते 3 तास गेले की गेले. आमचं हे नाटक त्यांचा वेळ सत्कारणी लावेल, त्या 3 तासाचा त्यांना पूर्ण आनंद मिळेल. हेच घेऊन जातील. काय वाटतं? हो, आय ॲग्री विथ हिम कम्प्लिटली. लोकांना तो परिपूर्ण प्रयोगाचा आनंद तर मिळणारच आहे, पण काहीतरी प्रत्येकाच्याच, म्हणजे आता दादा याच्याविषयी बोललाच आहे, पण तरी त्याच्यात थोडंसं एक्सटेन्शन म्हणून की प्रत्येकाच्याच कुटुंबात काहीतरी असं असतं जे कळत असतं पण वळत नसतं किंवा उमजत नसतं की नक्की काय. ते जे नक्की काय आहे ना, ते त्यांना इथे सापडू शकतं. 101% सापडणार दोन्हीकडच्या बाजूंना. म्हणजे जे आपण सतत 2 पिढ्या बोलतोय, अगदीच दृष्टी मिळू शकते एखाद्या गोष्टीकडे बघायची, जी फार क्वचित. तेंडुलकरच म्हणतात ना, नाटक तुमची समजूत वाढवतो. अगदी बरोबर. समजूत वाढवणारं नाटक आहे. दिग्दर्शकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही ज्या वेळेला 24 वर्षापूर्वी हे नाटक दिग्दर्शित केलं आणि आता पुन्हा नव्या टीम बरोबर, नव्या संचाबरोबर तुम्ही ते दिग्दर्शित करत आहात, तर जसं मी म्हटलं की प्रेक्षक पूर्ण नवाही येणार आहे, त्याचबरोबर असंही प्रेक्षक असणार आहे की ज्यांनी आधीचं नाटक बघितलेलं आहे आणि आत्ताचंही बघणार आहेत. आणि दोन्हीही नाटकाचे दिग्दर्शक एकच आहेत, विजय केंकरे. तर त्यांच्या मधला 24 वर्षानंतरचा दिग्दर्शकीय बदल प्रेक्षकांना काय जाणवायला मिळणार आहे? नाही, तो मी सांगू शकत नाही, पण बदल झालाय माझ्यात एवढं नक्की. म्हणजे तेव्हाची समज आणि आताची समज ह्याच्यात निश्चित फरक पडलाय. काय होतं, नकळत सारे घडलेची माझ्या दृष्टीने स्ट्रेंथ काय, तर 2 गोष्टी आहेत की प्रेक्षक त्याच्यातला इमोशनल भाग, समुपदेशक वगैरे वगैरे हे घेऊन जाणारच आहे. तर श्वेता म्हणाली तशी दृष्टी. पण हे नाटक जर तुम्ही बघितलं केअरफुली तर घटना, व्यक्तिरेखा आणि संवाद याचं उत्तम मिश्रण आहे. आणि हे जे उत्तम मिश्रण आहे त्याच्यातल्या ज्या बिटवीन द लाईन, म्हणजे लेखक शब्दात बोलला नाहीये अशा जागा मला आत्ता जास्त सापडल्या, ज्या मला 2001 किंवा 2 मध्ये सापडल्या नव्हत्या. आणि त्या सापडल्या आणि ते समजून घेऊन करणारे 4 अभिनेते आहेत. त्यामुळे हे नाटक वेगळ्या पद्धतीने पोचवायला मला फायदा झाला. आणि तसंच माझ्याबरोबर सुशील स्वामी जो माझा आत्ता असिस्टंट आहे, तो स्वतः नाटककार आहे. तर त्यामुळे त्याच्या नाटककार असण्याचाही मला उपयोग होतो. श्वेता नाटककार आहे, तर ह्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे आमची इंटरॅक्शन सुद्धा बऱ्यापैकी झाली. त्यामुळे आज जो प्रेक्षक बघेल तो त्या दृष्टिकोनातून त्याला मधल्या जागा त्याच्यापर्यंत पोचून, म्हणजे
असं म्हणतात की मी नाटकाला आलो आणि बाहेर पडताना मी थोडासा बदलून बाहेर पडलो, तसं तो बदल त्याच्यात होईल आणि नाटक त्याच्या बरोबर काही दिवस राहील आत्ता, असं मला वाटतं. नाटक त्याच्या बरोबर राहील ही फार मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण आत्ता जो काही सगळ्यांशी गप्पा चा सेशन घेतला आणि जी काही मेहनत नाटकासाठी असते, त्यामुळे जसं म्हणतात ना की सिनेमाचा शो असतो आणि नाटकाचा प्रयोग असतो, तर प्रत्येक प्रयोग हा प्रयोगशील पद्धतीनेच असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की यांनी जी सगळी मेहनत घेतलेली आहे ती आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे. त्यामुळे 1 जूनपासून या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फक्त मुंबईत नाहीत, पुण्यात देखील त्याचे प्रयोग आहेत, पिंपरी चिंचवडला देखील प्रयोग आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात देखील प्रयोग आहेत. आपल्या स्क्रीनवरती टायटल्स दिसतायतच. ज्या ज्या तारखा आहेत, वेळा आहेत, व्हेन्यू आहेत, हे सगळे आपल्या स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुक माय शो आणि तिकीटालय या दोन्हीही ॲप्सवरती या नाटकाची ऑनलाईन तिकीट विक्री सुरू आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक रंगमंदिरात देखील तिकीट विक्री सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की पिढ्यानपिढ्या चालत आलेलं नाटक आज नवीन जी पिढी नाटक बघणार आहे त्यांच्यासमोर देखील ते विचार आणि ते नाटक घेऊन विजय सर आणि सगळी टीम नकळत सारे घडलेची आपल्यासमोर येते. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला नक्की खात्री आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना हमी देतो की या नाटकाचे हाऊसफुलचे बोर्ड आपल्याला रंगमंदिरामध्ये बघायला मिळणार आहे. धन्यवाद. फक्त तेवढंच नाही तर आपण नाटक बघितल्यानंतर आपली जबाबदारी पण असते की आपण दुसऱ्याला ते नाटक बघण्याचं प्रवृत्त करणं. कारण विचारांचं आदानप्रदान ज्या वेळेला होतं त्याच वेळेला समाज घडतो. त्यामुळे आणि नाटक आणि रंगमंच हे त्याचं द्योतक आहे. त्यामुळे आज बोलत राहूयाच्या भागामध्ये इतक्या मान्यवर लोकांनी आपल्याला सहभागी झाले आणि त्यांनी आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याबद्दल मी तिघांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि पुढच्या भागात भेटूया अशाच गुणी आणि नवीन कलाकारांसह. तोपर्यंत नमस्कार.